तर आम्ही फायनली पोचलो वाडाच्या यात्रेमध्ये आणि आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्याला आज आम्ही दर्शन घेऊन यायचं विचार केला आणि काय होती गर्दी दुपारचे वाजले ते 1 आणि 1च्या गर्दी तेवढी गर्दी होती आणि 1 वाजता एवढी गर्दी आणि हा होता आपले शंकराची सुंदर अशी मंदिर आणि हा होता मंदिराच्या बाजूचा परिसर खूप भारी होता परिसर आणि गर्दीत खूपच होती मी पण आज आलो होतो इकडे आपलं दर्शन सुद्धा घ्यायचं होतं त्या निमित्ताने मित्रांनो ही काय पब्लिक आपल्याला वाटतं की छोटी यात्रा असेल पण इथे तर खूप म्हणजे खूपच मोठी जशी आपली महालक्ष्मीची यात्रा बोलते ना चारी बाजूने तशी इकडे सुद्धा दोन्ही साईडून पूर्णपणे म्हणजे पूर्ण पब्लिकमध्ये यात्रा होती आणि या साईडला सुद्धा क्रेज होता चांगला म्हणजे कोणी मध्ये जाईल कोणी ॲप कोणामध्ये सदिच्छा व्यक्त करतो की आपल्या सहकार्याने या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी पार पडत आहे चालू आहे असंच सहकार्याची अपेक्षा यापुढे राहील ही या ठिकाणी दर्शनाला मंदिरामध्ये मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलो खूप गर्दी होती खूप गर्दीनंतर आम्हाला पोहोचलो म्हणजे दर्शन तर घ्यायचं होतं त्यानंतर मंदिराचं दर्शन घेतलं आम्ही मध्ये जायचं मध्ये जाणार आहे शिवाय शिवाय त्यानंतर सुंदरशी गोष्ट ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय खूपच भारी वाटलं दर्शन घेऊन आम्ही आता निघालो का घरी जाण्यासाठी म्हणजे आमच्या स्टॉलवर जाण्यासाठी आता परत त्याच गर्दीतून आम्हाला परत त्याच ठिकाणी आम्हाला म्हणजे एवढा रस्ता ओलांडावा लागेल आणि आता तिकडे आम्हाला पोचवायचा अर्धा तास तरी आम्हाला वाटतं लागणार कारण की खूप गर्दी आहे आज आणि सकाळची एवढी गर्दी आहे की सांगायला नको फर्स्ट टाईम मी कोणत्या यात्रेत तेवढी गर्दी बघत आहे खूपच असा क्रेज खूप भारी वाटत आहे इकडे ना भेड कधी कोणी केली पाणीपुरी करायला आम्ही आलो विकायला पाणीपुरी आणि खूपच गर्दी होती पाणीपुरी विकायला आणि आता खूप गर्दी आता वाजले आहेत 12:10 आणि आम्ही वाड्यावरून आता जस्ट म्हणजे घरी आलो तिकडून निघाला थोडं लेट सामान आवरलं आता मी